थंडीच्या दिवसामध्ये काकूच्या चादरीत घुसून काकूसोबत रात्रभर. सौरवचे काका शहरामध्ये नोकरीला होते आणि सौरव काही दिवसांसाठी त्याच्या काकाकडे गेला होता. काकाचे दुसरे लग्न झाले होते आणि सौरवची दुसरी काकू अत्यंत देखणी होती. पहिल्यांदा सौरव त्याच्या नवीन काकूला बघणार होता. काकू नवीन होत्या आणि काका दिवसभर नोकरीवर असायचे, यामुळे सौरवला काकाने बोलवून घेतले होते त्यांच्या घरी. पहिल्याच दिवशी सौरवचं आणि काकूचं खूप जमू लागलं. 2 दिवसानंतर काका बाहेर जाणार होते. जाताना काका सौरवला म्हणाले, काकूची काळजी घे, मी येईपर्यंत. सौरव हो बोलला. आता घरामध्ये फक्त काकू आणि सौरव दोघेच होते. तेव्हा थंडीचे दिवस होते. काकू सौरवला म्हणाली, सौरव, तुझे काका नाही, त्यामुळे तू माझ्या रूममध्ये झोप, मला एकटीला भीती वाटेल. सौरव काकूच्या रूममध्ये होता. एकाच बेडवर काकू आणि सौरव होते. थोड्या वेळाने सौरवला थंडी वाजत होती. काकूने बघितले, सौरव थंडीने कुडकुडत आहे. काकू सौरवला म्हणाली, थंडी वाजत असेल तर माझ्या अंगावरची चादर घे. सौरव म्हणाला, नको काकू, मी दुसरी चादर घेतो. थोड्या वेळात सौरव काकूच्या चादरीमध्ये घुसला आणि त्याला काकूचा स्पर्श झाला. काकूचा स्पर्श जाणवला आणि सौरवला काहीतरी वेगळं वाटलं. थोड्या वेळाने सौरवची हालचाल बघून काकूला समजलं. काकू सौरवला म्हणाली, सौरव, थंडी वाजत आहे का तुला? सौरव म्हणाला, नाही काकू. काकू सौरवला म्हणाली की शांत झोप. पण नंतर सौरवची हालचाल सुरूच होती आणि त्याला काकूसोबत. सौरव रात्रभर काकूच्या चादरीमध्ये होता आणि रात्रभर त्याची हालचाल सुरू होती. सकाळी काकूने सौरवला रात्रीचं सांगितलं. सौरव म्हणाला, काकू, मला थंडी वाजत होती, त्यामुळे माझी हालचाल झाली असेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा सौरव काकूच्या चादरीमध्ये आला आणि परत त्याने काकूला स्पर्श केला, तेव्हा काकू म्हणाली, सौरव, मला समजतंय तुला काय. नंतर काकूने सौरवला त्याच्या रूममध्ये जायला सांगितले. सौरव त्याच्या रूममध्ये गेला आणि नंतर काकूने काका आल्यावर सांगितले की सौरव जाऊ शकतो त्याच्या घरी, मला काही गरज नाही पडणार. काकाने नंतर सौरवला गावी पाठवले होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.